आपल्या शेवटच्या मान्यवर अतिथी आहेत ॲडव्होकेट सीमंतिनी नुलकर मॅडम. आम्ही दोघीही एकाच गावच्या समान क्षेत्रात काम करणाऱ्या, खरं तर अगदी रोजचा स्नेहबंध असल्यामुळे माझ्यासाठी त्या अतिथी नाहीतच. मैत्रीचा मायेचा बंध जपणारे आणि जगण्याचा आनंद द्विगुणित करणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आपण पाहू शकतो. आज परिसंवादाची निवेदिका या नात्यानं मी त्यांचा अल्प परिचय आपल्या समोर ठेवते. 4 वर्षापूर्वी स्वर्गीय मोहन काकांच्या उपस्थितीत सातारा जिल्हांतर्गत पहिलं काव्य संमेलन साताऱ्यात पार पडलं, तेव्हा नुलकर मॅडमना मी पहिल्यांदा भेटले. सिद्धलेखिका सातारा जिल्हाध्यक्ष या पदाची जबाबदारी जेव्हा आली तेव्हा नुलकर मॅडमना मार्गदर्शक म्हणून तुम्ही आमच्या सोबत राहावं अशी विनंती केली आणि अगदी सहजपणे त्यांनी ती मान्य केली. कायदेतज्ञ असणाऱ्या शाळा, अनेक संस्था, बँका इत्यादी ठिकाणी मोठमोठ्या पदावर त्या काम करणाऱ्या असूनही त्या अगदी सहजपणे आमच्यात मैत्रीण म्हणून, एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून सहभागी होतात. त्यामुळं आम्हाला अत्यंत आनंद असतो. साताराच्या वैभवात भर घालणारे आमचे कास पठार या ठिकाणी येणारा विविध जातीच्या फुलांचा बहर आणि संबंधित विषयावर तसेच निसर्गाच्या विविधतेवर अभ्यासपूर्ण लेखन व जतन संवर्धनासाठी वेगवेगळ्या पातळीवर सीमंतिनी मॅडम काम करतात. रानवाटा संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जनजागृती, उर्वी संस्थेत महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला, तर साहित्याची आवड जोपासत माय बुक क्लब च्या माध्यमातून महिलांसाठी त्या पुस्तक बिशी चालवतात. निसर्ग संवर्धन व कायद्याच्या जनजागृतीसाठी सातत्यानं लेखन आणि व्याख्यानातून त्या आपले विचार समाजापुढे ठेवत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक पैलू म्हणजे अत्यंत रुचकर आणि हटके पदार्थ बनवण्याची आणि ती आग्रहाने सर्वांना खाऊ घालण्याची त्यांना खूप आवड आहे. याचा अनुभव आम्ही साताऱ्यामध्ये दर महिन्याला दुसऱ्या शनिवारी त्यांच्या घरी घेत असतो पुस्तक बिशीच्या माध्यमातून. कायदा, निसर्ग, उद्योग व साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. अशा सीमंतिनी मॅडम यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे. यातूनच आकाराला आलेलं पुस्तक म्हणजे लडाख भारताचा मुकुटमणी, तर कायदेविषयक जनजागृतीसाठी लिहिलेलं अकत कथा आणि कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तसेच भारताची खाद्य संस्कृती व इतिहासाची माहिती देणारा ललितबंध बिरिस्ता अशी 4 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. लडाख, हम्पी व इतर प्रवासातील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांची लोकसंस्कृती, लोकजीवन, विविध फुले, रानभाज्या अशी बऱ्याच गोष्टींची माहिती देणारे स्लाइड शो त्या आयोजित करतात. कॅनव्हास सहित दगड, काठी, सूप अशा वेगवेगळ्या वस्तूंवर कलात्मकतेने पेंटिंग करून मॅडम आपली कला जोपासत असतात. याच वेगवेगळ्या लोकसंस्कृती आणि लोकजीवन या विषयावर आज त्या इथे मार्गदर्शन करणार आहेत. व्यासपीठावरच्या आणि आम्ही सिद्धलेखिकाच्या सर्व मान्यवर, समोर बसलेल्या सगळ्या मैत्रिणी, मी फार काही वेळ घेणार नाही तुमचा, कारण तुमचा पेशन्स ट्राय झालेला आहे दिवसभर. आत्ता माझा विषय त्याने शुभांगीनी सांगितला. बेसिकली मी वकील आहे आणि त्या दृष्टीनं जर मला सांगायचं झालं तर या व्यवसायाचं माझ्यावर खूप मोठं ऋण आहे. आज आत्ता वेगवेगळ्या वक्त्यांनी साहित्य, कायदा अशा अनेक विषयांवरती बोललं आणि आत्तापर्यंतचा आढावा घेतला. मी जरा थोड्या वेगळ्या पद्धतीनं सांगणार आहे, म्हणजे माझे वैयक्तिक हे जे आहेत त्या दृष्टीनं मी मांडणी करणार आहे. तर आपण जे म्हणतो ती बोलू लागली, ती लिहू लागली, व्यक्त होऊ लागली, तर हे जे घडलं माझ्या बाबतीत, तर त्यासाठी माझा कायदा हा जो विद्याशाखा आहे तिचा अतिशय उपयोग झाला. वेगवेगळ्या विधी मेळाव्यातून किंवा ह्याच्यातून मी आधी बोलायला सुरुवात केली आणि स्त्रियांविषयीचा आधी बोलत असे मी, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की हा खूप मोठा विषय आहे आणि स्त्रिया म्हणलं की छळ, घटस्फोट, पोटगी इतकीच अपेक्षा केली जाते, पण मुख्यतः स्त्रियांना सर्व प्रकारच्या कायद्यांची माहिती असायला हवी, कायदा साक्षरता हवी. ती जर असेल तर स्त्रियांना आत्मभान येतं
आणि समाजात किंवा कुटुंबात जी एक तेढ निर्माण होती ती कशी आवाक्यात आणायची त्याचं भान येतं. पुरुषांवरती आर्थिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि समाजातलं स्थान याबद्दल जे अवलंबित्व असतं स्त्रीचं ते कमी होतं. तर या सगळ्या दृष्टीने आपल्याला साक्षरता हवी. या ह्याच्यातून मी फोकस तो केला की कायद्यांची तांत्रिक माहिती सांगण्याच्या ऐवजी मग मी या विषयावरती बोलत गेले आणि त्यातून माझं अकथकथा हे पुस्तक निर्माण झालं. मी चालवलेलेच केसेस आहेत पण वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयांचे संदर्भही त्याच्यामध्ये आहेत. या व्यवसायामुळं एक झालं की थोडक्यात बोलणं, आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवणं ही फार महत्त्वाची, म्हणजे कणाच आहे तो त्या व्यवसायाचा, ही महत्त्वाची गोष्ट मला याच्यामुळं कळली. लिहिणंसुद्धा, ड्राफ्टिंग आमचं जे असतं तर ते व्यवस्थित आलं पाहिजे, शब्दांचा गोंधळ होता नाही कामा. त्यामुळे शब्दांचे खेळ काय असतात, कशाचा अर्थ कसा काढायचा आणि कुठला शब्द कुठं वापरायचं ही कलासुद्धा मला या व्यवसायामुळंच मिळाली. पण हा झाला माझा व्यवसायाचा भाग. माझं पॅशन जे आहे ते आपण जे वेगवेगळे छंद म्हणतो, पण माझं पॅशन आहे अनुभव घेणं आणि स्वतः ते अनुभव घेणं. मग अनुभव घेण्यासाठी प्रवास करणं आलं. प्रवास करताना किंवा मी जे NGOच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण या विषयात काम करते गेली 15-20 वर्ष, तर मग तिथला निसर्ग कसा आहे, तिथली लोकसंस्कृती कशी आहे, या सगळ्या गोष्टी आल्या. मला मंदिर स्थापत्याविषयी अतिशय आकर्षण होतं. मग या सगळ्यातून मी त्या विषयावरती अनुभव घ्यायला लागले, लिहायला लागले, बोलायला लागले. मग माझ्या एका पॉईंटला असं लक्षात आलं की ह्याच्यामागे काहीतरी ऑथेंटिसिटी पाहिजे. उगीच हे बघितलं ते बघितलं मग असं होतं, ते पिलर असा होता, ह्याला अर्थ नाही. त्यामुळे मग मी भारतविद्या या विषयामध्ये MA केलं. तर भारतविद्या म्हणजे 2च जगात अशा शाखा आहेत देशांचा अभ्यास, एक भारतविद्या, दुसरा आहे इजिप्टॉलॉजी. तर ह्या भारतविद्या ह्याच्यामध्ये भारताविषयीची संपूर्ण अभ्यास आहे. म्हणजे भारतातलं प्राचीन साहित्य आहे, भारतात रुजलेले सगळे धर्म आहेत किंवा इथलं मंदिर स्थापत्य आहे, अनेक प्रकारचं आहे. आणि त्या अभ्यासामुळं माझा पर्स्पेक्टिव्ह बदलला. म्हणजे कायदा ह्याच्यामुळं मला थोडक्यात कसं हे करावं हा आला आणि ह्या अभ्यासामुळं सगळा पाहण्याचाच एकूण पर्स्पेक्टिव्ह बदलला. आता हे करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तर जगजाहीरच आहे, फक्त आपल्या तशी लक्षात येत नाही की हे जे सगळं आहे की निसर्ग जो आहे किंवा लोकसंस्कृती आहे किंवा कायदा आहे, हे सगळं इंटर रिलेटेड आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार सेपरेटली करून चालत नाही. निसर्गाचा, त्या प्रदेशाच्या भूगोलाचा परिणाम माणसाच्या संस्कृतीवर अगदी प्राचीन काळापासून होत आलेला आहे. आणि ती जेव्हा संस्कृती डेव्हलप होत गेली, ती सुरळीत चालावं, समाज जीवन नीट चालावं म्हणून कायदे आले. हे सगळं इंटर रिलेटेड आहे. त्यामुळं मला या गोष्टीचा अनेक वेळेला असं वाटायचं, अरे असं पण आहे का, साक्षात्कारच व्हायचे ते. आणि मग ते मला शेअर करायचं असं एक्साइटमेंट खूप असायची. मग मी ते सांगायची, बोलायची. मग त्याचं माध्यम माझं काय होतं तर मी लेख बरेच लिहिते सगळ्या ह्याच्यातून, पेपर्समधनं, साप्ताहिक सकाळसारख्या ह्याच्यातून ते लिहिणं आलं, बोलणं आलं आणि स्लाईड शोज मी बरेचसे करते. असं या मार्गाने माझा तो प्रवास सुरू झाला. हे करताना आता असं तुमच्या लक्षात येईल, आता सध्या बहावा खूप फुललेला आहे, सगळीकडे पिवळे घोस तुम्हाला दिसतात. तर हा बहावा फुलणं म्हणजे पावसाचा संकेत असतो. तर काही ठराविक दिवसांनी पाऊस येतो. तर हा जे आहे समजूत, ती आदिवासींची समजूत आहे, त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा वगैरे असे पण समजणारे लोक असतात. पण अलीकडं शास्त्रीय संशोधनाने असं सिद्ध झालेलं आहे की ते खरं आहे. आणि प्लांट फिनॉलॉजी म्हणून जी शाखा आहे त्याच्यात खरोखरच असं आहे की पाऊस येणार, किती दिवसांनी येणार, लांबणार का, कमी पडणार का, याप्रमाणे झाडांची जी पेरं असतात त्याच्यातही फरक होत जातो. काही झाडांची फळं लवकर पिकून गळून पडतात, काही पक्षी लवकर प्रजनन उरकून घेतात किंवा टाळूनच टाकतात प्रजनन, वाळव्या कशी घरं करतात, कीटकांची वर्तनशैली कशी, असा शास्त्रीय अभ्यासही झालेला आहे. आणि हे बघत असताना मला इंडॉलॉजीतून असा शोध लागला की भारतामध्ये सहदेव भाडळी म्हणून लोकज्योतिषांची एक जोडी आहे जी पर्जन्य भाकितं सांगते. तर त्यांची पर्जन्य भाकितं म्हणजे इतकी मजेशीर असतात, 2 ओळी 4 ओळीतली सांगतात ते. तर त्याच्यातलं एक बैसाख छुवाई तेसूल धुवाई असा आहे. तर ह्याचा अर्थ असा आहे की वैशाखात जर पाऊस पडला तर पलाश वृक्षावर वाळव्या जी घरं बनवतात ती धुवून जातील इतका पाऊस पडतो. आणि वाळव्या कशी घरं बनवतात, कमी पाऊस असेल तर जमिनीलगत बनवतात, जास्त पाऊस असेल तर खोडावर
वरवर बनवतात आणि ती सुद्धा धुवून जातील, इतका जबरदस्त पाऊस येणार आहे. तर हे शास्त्रांनी पण सिद्ध झालेलं आहे. मग हे जेव्हा मला असं रिअलाईज होत गेलं तेव्हा मला वाटलं अरे हे मला सांगायला हवं, हे माहीत नाही कोणाला, मग ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा सांगायला हव्यात. तर ह्याच्यातून मग मी ते सांगत गेले. दुसरी गोष्ट अशी की मी खाद्यसंस्कृतीचं मला जास्त आकर्षण आहे. अनेक आपले पदार्थ विसरलेले आहेत, खूप गोष्टी, कितीतरी परंपरा आहेत, किती महाभारतापासनं नल हे राजा जो होता त्याचं पाकदर्पण म्हणून पुस्तक आहे, तिथपासनं खूप गोष्टी आहेत. मग त्याविषयी पण मी अभ्यास केला. खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे की समाज कसा होता, कोणत्या वनस्पती होत्या, कोणते प्राणी होतं, तो काय खात होता, हे सगळं डॉक्युमेंटेशन त्याच्यातनं मिळतं. कशी माणसाची प्रगती होत गेली ते त्याच्यातनं आपल्याला कळतं. त्या ह्याच्यातनं माझं बिरिस्ता नावाचं पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झालं आणि ते करत असताना मला रानभाज्यांविषयी मी हे करत होते त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की फक्त महाराष्ट्रात मी जिथं राहते त्याच्या परिसराच्या आसपास 300-350पेक्षा जास्त भाज्या आहेत आणि त्याच्याविषयी अवेअरनेस पाहिजे आहे. कारण आपण ठराविक भाज्यांवरच लोड देतो, त्याच खातो. कितीतरी त्याच्यात पोषण मूल्य आहेत की आणि त्या सीझनमध्ये येतात, कुठली हृदयासाठी चांगली आहे, कुठली किडनीसाठी चांगली आहे, ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. मग त्याच्यातून मी पुन्हा रानभाज्यांविषयीचा स्लाईड शो सुरू केला आणि तोही मी जागोजाग करत असते आणि बोलत असते. म्हणजे जे बोलणं जे आहे तर ते अशासाठी आहे की मला माहीत आहे तर ते तुम्हाला आणखीन माहीत होऊ देत, तुम्ही त्याच्यात 4 आणखीन गोष्टी भर घाला. ह्या प्रवासामध्ये लडाखला मी आत्तापर्यंत 8 वेळेला जाऊन आले. म्हणजे पहिल्यांदा मी 2003 साली गेले, तेव्हाच मला असं वाटलं की ह्या प्रदेशाविषयी आपल्याला लिहायला हवं. कारण तेव्हा तर अशी परिस्थिती होती की लडाख भारताचा भाग आहे हेच कित्येकांना माहीत नव्हतं. व्हिसा काढलास का, पासपोर्ट काढलास का, असे प्रश्न विचारायचे. मी एवढा मोठा प्रदेश आहे आणि पूर्णतः भारतापेक्षा वेगळा आहे, निसर्ग वेगळा आहे, संस्कृती वेगळी आहे, खानपान वेगळं आहे सगळं. तर त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं. ते अशासाठी लिहिलं म्हणजे मला काय व्यक्त करायचं होतं. तिथं गेल्यावर माझं असं लक्षात आलं की एका बाजूला इतका रौद्र निसर्ग आहे, कधी दरडी पडतात, कधी अफाट बर्फवृष्टी होते, एक 5-7 वर्षामागे ढगफुटी होऊन कितीतरी नुकसान झालं, हे एक आहे. आणि चीन आणि पाकिस्तान असे त्यांच्या डोक्यावरच बसलेले आहेत. एवढं इनसिक्युरिटी आयुष्यात असून सुद्धा ती माणसं इतकी सौम्य आणि शांत आहेत. आणि आपल्याला माहीत नाही की आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी आणि कारगिलच्या वेळी त्यातल्या किती जणांनी प्राणाचं मोल दिलं आणि देशासाठी किती मोठं कार्य केलं आहे, यातली कणभर माहिती आपल्याला इथं नाही. सियाचेनसारख्या ह्याच्यात कशा ॲडव्हर्स ह्याच्यात ते राहतात त्या भूमिकेतून. आणि लडाखची संस्कृती पूर्णतः वेगळी आहे, ती आपल्याला सगळ्यांना समजावी त्याच्यातून मी ते लिहिलं आणि त्याचेही मी स्लाईड शोज, व्याख्यानं वगैरे सगळी करत असते. तर आणि दुसरा आणखीन एक ह्याच्यातला पर्स्पेक्टिव्ह असा आहे की हम्पी हे जे तुम्हाला माहीत असेल तर आपल्याकडे एक असा नॅरेटिव्ह सेट केला गेला आहे की भारताचा आणि विज्ञानाचा प्राचीन काळात अजिबात संबंध नव्हता. पण तसं नाही, हे मला माझ्या प्रवासात, माझ्या अनुभवात लक्षात आलं. हम्पीसारख्या ठिकाणी विरूपाक्ष मंदिरात एक अंधारी खोली आहे, तिथं बाहेरच्या गोपुराची उलटी इमेज मिळते. आता हे मंदिर जे आहे ते 14व्या-15व्या शतकातलं आहे. कॅमेऱ्याचा शोध 19व्या शतकातला आहे की ज्याच्यात हे प्रिन्सिपल वापरलं जातं, त्याला कॅमेरा ऑब्स्क्युरा असं म्हणतात. मग हे भारतात आधी होतं ना, किंवा शून्याचा शोध भारतात लागला हे आपल्याला माहीत आहे. कणादानं गतीचे नियम हे केले जे न्यूटनचे म्हणून म्हटले जातात. आत्ताच ChatGPT म्हणून जे एक लॉन्च झालेलं आहे त्याच्यावर एका माणसाने हे प्रश्न विचारले आणि त्याला आडवं लावलं की हे कणादाचे आहेत ना, तर कबूल झाला हो कणादाचे आहेत म्हणून. म्हणजे गतीचे नियम आपण हे केलेले आहेत. आणि पृथ्वी गोल आहे हे भारतीयांना माहीत होतं आणि भारतात इतिहास लिहिलेला नव्हता, कशाचं डॉक्युमेंटेशन नाही, काही लिहितच नव्हते. तसं नाही, महाभारत आणि रामायणाचे एक्झॅक्ट डेट्स आज माहीत आहेत. कारण आपलं डॉक्युमेंटेशन आहे ग्रहस्थितीवर अवलंबून आहे, नक्षत्रांची त्या वेळची स्थिती की जी परत तेव्हा लगेच येत नसते, त्यामुळं ते आपल्याला असं काढता येतं. तर हे सगळं भारतीयांचं जे विज्ञान आहे किंवा कंबोडियात आपली जी संस्कृती पोचली तिथं आपल्या साहित्याचा, संस्कृतीचा, स्थापत्याचा इतका परिणाम झाला. आणि ते म्हणतात वी आर कझिन्स, म्हणजे आपण अतिक्रमण करून त्यांच्यावर गेलो नाही, त्यांची संस्कृती नष्ट केली नाही, त्याच्यात मिसळून गेलो, त्यांच्या संस्कृतीची प्रगती केली. हे सगळं समजायला हवं ना की आपली केवढी वैभवशाली परंपरा आहे. मग याच्यातून पुन्हा माझं ते बोलणं आलं सगळं ह्याच्यातनं. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे बहुविध बुद्धिमत्ता ह्या विषयावरती मी बोलते.
हा विषय म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स, म्हणजे एका जर्मन शास्त्रज्ञाचा हा कन्सेप्ट होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे माणसामध्ये 7 प्रकारच्या बुद्धिमत्ता जन्मतः असतात. म्हणजे गणिती बुद्धिमत्ता म्हणा, भाषिक, निसर्गवादी किंवा सांगीतिक. म्हणजे त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर काही जणांना गणित येतं, काहींना अजिबातच येत नाही. काहींना संगीत आवडतं, गाता येतं, समजतं. काही अगदी औरंगजेब असतात. काही बोलू शकतात, काही अजिबातच बोलू शकत नाहीत. काही फूल दिसलं तरी खुश होतात, एक तरी झाड घरात हवं म्हणतात. काही आहेत ते चुरगळतील, वणवे लावतील. तर हे जे आहे ना, ह्या बुद्धिमत्ता जर डेव्हलप झालेल्या नसल्या तर ह्या गोष्टी होतात. ह्या आपोआप डेव्हलप वयाबरोबर होत नाहीत. त्याच्यासाठी ज्ञान, अनुभव, शिक्षण यांची गरज असते. लहान वयामध्ये पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे. आपल्या कळत्या वयामध्ये मला जर कळते की मी निसर्गाबद्दल जरा माझं थोडं हे आहे, तर मी प्रयत्नपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आणि ती बुद्धिमत्ता वाढवली पाहिजे. याचं कारण असं आहे की आता जे तुम्ही बघता की सगळं जग हायपर झाले, लोकाच्या जीवाची तर सोडा, स्वतःच्याही जीवाची पर्वा नाही आहे. आणि नाते गोती त्याचा संबंध नाही. आता ही युद्ध आपण बघतोय, ह्याचं रशिया आणि युक्रेनचं चालू आहे, किंवा तो किम जोंग काय करतोय वगैरे. तर हे सगळं थांबवणार कसं? थांबवण्याची तर इच्छा असते. त्यासाठी ह्या बुद्धिमत्तांचा जर डेव्हलप रितसर केला तर हे होऊ शकतं. मग हे कळायला हवं की हा असा काही कन्सेप्ट आहे, सोप्या भाषेत तो समजायला हवा. मला कळला आहे तर मला तो सांगायला हवा. अशा सर्व दृष्टीतून मी बोलत गेले, लिहित गेले आणि व्यक्त होत गेले. माझ्या मनाला जे जे मला भावतं, आतून जे वाटतं की हे सांगायला हवं, ते आपोआप बोलते मी. किंवा जॉन फोर्ड जसं म्हणतो की जे तुमच्या हृदयाला भावलेलं असतं ते आपोआप तुमच्या मुखातून बाहेर पडतं. तर ते मला माझ्या बाबतीत असं वाटतं की हो, ते खरं आहे म्हणून. आणि थोडं कायद्याच्या ह्यानं सुरुवात केली मी, तर थोडं असं सांगते की कायद्याच्या क्षेत्रामध्ये आता प्रार्थना मॅडमनी उल्लेख केला त्या बॅरिस्टर कॉर्नेलिया सोराबजी, त्यांचा वारसा मी हे करते. त्या सहजासहजी वकील झाल्या नाहीत. त्यांना वकिलीची परमिशन नव्हती. त्यांना खूप झगडा करावा लागला. मुंबई विद्यापीठात त्यांना स्त्री म्हणून प्रवेश मिळत नव्हता. असं असंख्य गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट त्या बाईंनी बोलून भांडून मिळवली. तो वारसा मला आहे आणि तसंच मी करते. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये आवाज करायचा. साधी माझी 2 व्हीलर उचलली त्या माणसानी आणि तिकडं मला जावं लागलं. मी त्याला म्हटलं इतका दंड आहे तुम्हाला. ओके म्हटलं, फक्त मला फोटो दाखव, कारण मला खात्री होती मी प्रॉपर ठिकाणी लावली होती. मला उचलतानाचा फोटो दाखव, कुठं होती ती म्हणून. अहो असं काय करता, 100 रुपयात आपण हे करू. म्हटलं नाही. मग तो म्हटलं बरं ठीक आहे, किल्ली आहे ना, घेऊन जावा गाडी म्हणून. म्हणजे तुम्ही बोललात ना तर हे होतं. असं प्रत्येक ठिकाणी. इथं पुण्यात येताना सुद्धा माझी गाडी एक्सीड झाला स्पीड म्हणून हे केली. पण त्या दिवशी माझी गाडी पुण्यातच नव्हती. मी सातारमध्ये MA पेपर देत होते. टोल चेक केला, माझी गाडी पास झालेली नाही. मी आता त्यांच्याशी भांडत बसली आहे की नाही भरणार मी. आता ते मला प्री लिटिगेशन नोटिसा पाठवतात की समजो त्याला या म्हणून. त्यामुळं प्रत्येक छोट्या पावलावर, मोठ्या पावलावर, कुठल्याही प्रसंगात बोला. तुम्हाला जे काय वाटतं ते बोलत राहा. जे वाटतं ते व्यक्त करत राहा. एवढंच मी सांगेन. धन्यवाद. मानवी जीवनात कायदा, साहित्य, सामाजिक स्थैर्य तसंच लोकसंस्कृतीचं महत्त्व कायम अधोरेखित होत गेलेलं आहे. फार पूर्वीपासूनच या संस्कृतीचं जतन, संवर्धन करण्यात महिलांचं योगदान महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. सामान्य मुलीसाठी सावित्रीबाई फुलेंनी दिलेल्या शैक्षणिक प्रसाराच्या लढ्यामुळे आज महिलांच्या सर्वसमावेशक कर्तृत्वाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. ती बोलू लागल्यावर या कामाला आणखी गती मिळाली असं म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाही. आज आम्ही सिद्धलेखिका आयोजित परिसंवादाच्या निमित्तानं वासंतीताईंनी विषय प्रवेश प्रसारमाध्यमे, नयनाताईंनी सामाजिक संस्थात्मक जीवन, ॲडव्होकेट प्रार्थनाताईंनी कायदा आणि स्त्री, स्नेहलताईंनी साहित्य आणि स्त्री, तसेच नुलकर मॅडमनी लोकसंस्कृती व लोकजीवन याविषयक आपले विचार सर्वांसमोर मांडले. याबद्दल आम्ही सिद्धलेखिका त्यांच्या ऋणी आहोत. या परिसंवादासाठी माझ्यासोबत अस्मिता आणि अश्विनी यांनी मोलाची साथ दिली. आपण उपस्थित सर्व सिद्धलेखिकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आपलेही आम्ही ऋणी आहोत. मैत्रिणींनो, आत्ता 5 जणींनी आपल्याला आत्मभान आणणारं, सगळ्यांना जाग करणारे असे विचार आपल्यासमोर मांडलेत. यातलं आपण किती घ्यायचं हे आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक ठरवूया. आपण स्वतःला सिद्ध लेखिका म्हणतोय, तर सिद्ध लेखिका फक्त लिहिण्यासाठी सिद्ध नको व्हायला,
आपण आत्मभान घेऊन बाकीच्या सर्व विषयांमध्ये आपण आत्मभान जागृत करूया स्वतःचं. नाहीतर सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी जो लढा उभारला, ज्यांच्यामुळं आज आपण इथं उपस्थित राहू शकलोय, त्यांचा लढा अधुरा राहील असं वाटतं. या अपेक्षेसह आपला निरोप घेते. धन्यवाद.